बाई मला भीतीच वाटते, मला नाही यायचे आज. बाई ग, कशाची भीती वाटते तुला? ओ आलं लक्षात, ते डोंगराळे गावाचं असं झालं म्हणून भीती वाटते तुला. अगं आपण तर कराटे शिकतो शाळेत, आपण का घाबरायचं? बिलकुल घाबरायचं नाही आणि एकटं कुठं जायचं नाही बरं का ग पिंकी. सूल आपण जाताना तुम्ही मधल्या सुट्टीत तर सोबत जायचं. आणि वर्गात पण पिरियड चालू असताना जर झालं ना तर सोबत एक जणला घेऊनच जायचं कोणाला. डायरेक्ट सांगायचं मॅडमला माझ्या मम्मीने तसंच सांगितलंय असं. बिलकुल घाबरायचं नाही, आपण हिंमत नाही राहायचं. उद्या हो आंटी, पण ती किती छोटी मुलगी होती, तिला काय सीधं बोलता पण येत नसेल. तेव्हापासून माझी मम्मी पण खूप घाबरते. दखना तुम्हाला जायचं काहीच लाज नाही वाटणी. कितला आंदोलन सर आंदोलन वही राहणार. आणि आई मरे माय काय सरकार भी काय भी कराना राय ना ते रातम रात बट करले. रातम रात नोटबंदी कर दी, रातम रात लॉकडाऊन कर दी, रात बट्टच होई जास. कोरोना ही जास, इमान बनवई जातात, गाड्या बनवई जातीस, बट काय वय जास मग. आणि याला पाचशेने देवाय राही ते असले इथली दुनिया अशी आंदोलन सर आंदोलन कराय नाही मग. त्या बेटा किन्नर सुद्धा म्हण राहतात आय पोरले न्याय भेटायलाच पाहिजे म्हणे. मग तरी मानवीले काय लाज वाटस का? हो ना, नुसतं घुमावून फिरवून करतात ते लोक. तसं 2-4 दिवस चालतं, बस शांत होऊन जातं, मग काय नाही, परत दुसरा किस्सा उभा राहतो. ओ बाई काय पहिली गोष्ट नाही, आत्ताच मागे सोनगीरचं पण तसंच झालं होतं. सोनगीरला झालं माझून ते इथं कोणतं पूर होतं नाही का ते, मला पण लक्षात येत नाही. ते तिकडे मुंबई साईडला होतं ना. हा ना, गण चालूच रस्ते मागे बडगाव मावी वयंत तिथला पुरतं ऐकरले तर 2-4 रोज आणि गुचूप जातस. पण जाऊ दे, दुनिया कधी बी जाऊ, आपण आपलं पक्क राहू बस. कोठे जगला जा आणि मी तुमले दोन्हीसले सांगितलेस बरं का ग पिंकी. गुणगुणला पण तू एकटं सोडायचं नाही आणि तू पण गुणगुण ती पिंकीला एकटं जाऊ द्यायचं नाही, सोबतच राहायचं. आणि काही पण झालं, कोणी काही बोललं तर मला लगेच सांगायचं. घाबरायची दुनिया नाहीये. मी आता काय करत राहिला नाही मावशी, खूप जीव घाबरतो. घाबरायचं नाही, जो डरला तो मरला. डर के जीना नाही, डटके जीना, डटके. हा ते आहे, पण आम्हाला हिंमतच कुठे लागते एवढी. असं पण तर एकटं थोडी जाऊ देते मी तुम्हाला शाळेत, मीच येते ना सोडायला मग. पण एवढे बाई शाळेत बी बाथरूमला त्याला जाताना तुम्ही तर एकटं जायचं नाही बस. आणि कोणी काय बोललं तर लगेच शेअर करायचं एक दुसऱ्याला, बिलकुल घाबरायचं नाही. पण पिंकी मला आज नाही यायचे, तुला जायचं असेल तर जा ना. मग माझ्या मुडाचा आपे आज. तुझ्या मूड आपला काय झाला अजून? मग काही नाही. कोणी काय बोललं का तुला? नाही ग बाई, मला ते मोबाईल मध्ये बघून घेतलं ना, मला तिचाच फोटो दिसतो डायरेक्ट. ती पोरगी इतकी सुंदर पोरगी, किती स्मार्ट, किती क्वीट, आणि तिला दगडाने कसं टेकलं असेल त्याने, मला खूप खराब वाटलं. खरंच बीन मला सुद्धा, मला बितलं खराब वाटे ना. डायरेक्ट दगडवरी कशी टेस होई त्याने तोंड, त्याला आदर दिले कशी दयाने मयाने उनी. अहो काय जमीन माहिती गेलो होता मरी मा खायला त्याले. बस मावशी, तुम्ही एवढं काय टेन्शन घेताय? नाही बीन मला ते बोलतं टेन्शन ही जास कसं बी बोलती माले ना. कशी बी अंदरतून रात्री सुद्धा जेवण गेली माले. 2च बल का जात नाही गट. कशी ती पोरणी याद उनी ना, ते मला कसं तरी वय डायरेक्ट. बाई तू काय अक्का सोबत नाही बोलत आहे ग, पिंकी जवळ बोलते ना. काय मध्येच तुम्ही तुझी भाषा चालू करून दिली. अशी काय करते का मम्मी तू? हो देव माय, पिंकी काय विदेश नाही का वा, बडं समजतील बी गरमा काय बोलतोस त्या. ते अक्का अजून त्यांची पण तेच चर्चा चालू आहे. ओट्यावरच बसले ते पण. सगळ्याकडे तेच गप्पा चालू डायरेक्ट. त्यांच्या गावामध्ये सगळे लोक असे गोळावूनच बसलेले त्यांची. मग माय जनावर बनस त्याला समजस बाई. नकले जाना गड गया बिचारी ना. ओ मावशी, असं म्हणताय ते म्हणे तो मुलगा आहे ना, त्या पोरीच्या पप्पासोबत त्याचं काही भांडण झालं होतं म्हणे, त्याच्या बदला त्याने पोरी सोबत घेतला म्हणे. किती नालायक आहे ना. देखो माय इथला बच्चांजोडे काय तीन बापले 2-4 तापा मारले त्याला लागे ते मर जायचं. ते बच्चांजोडे काय ते नाही करवी, तिला दड बोलता येस होणार नाही. एवढं तेवढं बोलेवी बिचारी. 2.5-3 वर्षाचं लेकरू. बाई पोस्टर बनवले तिचे तर डायरेक्ट असे पोस्टर असे लावून दिलेले डायरेक्ट. आणि ते मोबाईल मध्ये आलं होतं ना,
ते किन्नर समाजचे लोक सुद्धा पोस्टर धरून धरून म्हणे तुम्ही याला फाशी नाही दिली ना म्हणे तर आम्ही डायरेक्ट इथं मरून जाऊ म्हणे. असं त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे. पण तरी बी बापरे काहीच नाही, शासनाला काहीच फरक पडत नाही. डायरेक्ट त्यान मायबापने सुद्धा सांगायला पाहिजे त्याला उभाशील काय द्या असं. मग आज त्या स्पोरवर जरवत होतं. मग खरीच गोष्ट आहे. काय रे बेटा गुणगुण जाय नाही राहिली तू शाळा देख ना पिंकी की ना. ओ बाई आजी मी नाही जाते आज. नाही मला नाही जायचे आज. ओ आता समजली तुझं ते होमवर्क बी अपूर्ण आहे म्हणून येत नाही तू. नाही ग लिहायचं काही नाही, टीचरला सांगितलं गेलं असतं पण मला इच्छाच नाही यार आज. चलली असती ना मग, सांगितलं गेलं असतं टीचरला. चल ना यार. जाऊ दे तू पण नको जाऊ, जाऊ दे सोड ना तिकडे सोड. चल नको जाऊ तू पण. ओ नाही यार ॲबसेंट लागून जाते ना मग अजून कुठं गाल गेलं मग तेव्हा ॲबसेंट होऊन जाते यार, त्याच्यामुळे मग मला जायचंच होतं. चल ना चल जाऊ दे चल सोड. जाऊ दे यार तू पण नको जाऊ, जाऊ दे ना. जाऊ दे हो पिंकी राय जाय तू बी घर राय जाय आज जाऊ तर जाऊ दे. तिने बी इच्छा नाही ना जाऊ दे. एक दिन मा काय तडे बॅरिस्टरने पण राहणार तुम्ही. जाऊ दे राय जा आज ना दिन घर. पण आज बघ मिठे सरांचा पण पिरियड होता इंग्लिशचा. काही नाही आपण नोट मागून घेऊ ना यार सोड ना. जाऊ दे पिंकी आज ना दिन तू जाशी ते जाय मग जाऊ दे. गुणगुण काय नाही म्हण राहीन ती जात तिले ना आखो जबरदस्ती जर वाटला आहे ना ते काय काय घडसच भिंती पडी जास ते काय वय जास अरे काम वाढी जास. जाऊ दे नाही म्हण राहिली बहीण असं. हा जाऊ दे मग जात त्या कुत्र्याला सजावायला पाय डायरेक्ट नुसती पाशीन भयानक सजावायला पाय त्याला. जसं तिला दगडाने ठेसलंय ना त्याने मारून ठेसलं असेल पण याला जिवंत दगडाने पहिले ठेसायला पाहिजे त्याचा चेहरा आणि मग त्याला मृत्यू द्यायला पाहिजे. नाही तर मग नसं जे डायरेक्ट त्याच्या अंगामध्ये काय राक्षस येऊन गेला होता का तेव्हा बडव्याच्या. देख ना तू बरे माया खायला त्याले इथला माते पातळ्या द्यायला पाहिलं तर त्याले इथली दुनिया ना अको जीवली राहणार नाही, जीव बाहेर राहणार कोणीच काही नाही करत नाही. कामा काय काय दुनिया गोया विशीन बसेले बेटा दुनियाना जीवली राहणार नाही, निर्णय दे नाही राहणार. त्याला अको तोबड जाकी देतस त्यानं वालं आणि आता गाडी मानत तान गाडी मात तान गाडी मानत तान गाडी माते आलता गाडतस मरी माय खायला त्याले. असं कसं झालं असेल पण तिच्या मम्मीचं लक्षच नसेल का, तो कुठं घेऊन गेला असेल का तिला. कसं काय कळलं असेल एवढं वेळपर्यंत, कसं कळलंच नसेल का बरं. कसं काय अशी घटना घडून गेली असेल बापरे. मग तुम्ही एवढा विचार केला रात्री, मग तिच्या मम्मीने त्याच्यासोबत पाठवलं असेल किंवा त्याने काय केलं असेल, कसं काय केलं असेल त्यांनी. असं एवढा चान्स कसं काय भेटून गेला त्याला. असं मी डायरेक्ट असं डोकं माझं गोंधळत होतं. एवढं कसं काय होऊ शकतं मग. एवढं त्याने प्रकरण करून टाकलं, त्याचं तोंड ठेसलं, तिला मारलं, तिचं असं गलत काम केलं. कसं केलं असेल त्या बडव्याने डायरेक्ट. मम्मीनी पण कोणासोबत जाऊ नाही द्यायला पाहिजे ना, विश्वास नाही द्यायला पाहिजे कोणावर. तेवढं दुनियामध्ये एवढं होतंय तर विश्वास करायलाच नाही पाहिजे. खूप कडक आंदोलन चालू आहे काय ना काय तर होणारच आणि व्हायलाच पाहिजे. मग काय ना त्याच्यामुळे ना दुसऱ्यांना काही सजा म्हणजे असं वाटतच नाही काय होत नाही बुवा असं होऊन जातं. ते कडक निर्णय व्हायला पाहिजे. मागे ते पाचोरा बडगावला झालं होतं, बडगाव पाचोऱ्याला ते पण तसंच होतं ना. किती छोटी मुलगी होती ती पण, तिला पण कसं त्यांनी याच्यामध्ये गायच्या गोट्यामध्ये केलं होतं. मग देख ना तू बरी माय खायला असले तर कसं तरी शेवी निसर रातभर मला ते जपच नको बोलू काल दिसनी दिनभर भीते आणि त्या विचार रातले भीते आज विचार आणि असं आहे ना डोकंच नाही काम कराय ना डायरेक्ट पुरं इंडिकेटरच लागी जातच पण ते तरी ना इथलं टेन्शन नको लिहू तू तब्येत बिघडी तुनी आता काय करशी. तुला टेन्शन लिहावर काय बेटा काही कायदा बदलीच आहे का तडे त्यावर जायचं असलं जे करणं तेच करतील त्या आपल्यासारखा ना काय चालस सोडतो तो आपला लेकरूवर आपण ध्यान ठेवू. मग आता काय करू आको बेटी बचाव शिकाट असते आम्हाला जायचं सुपात राहिल्यात ना. हा खरं आहे अजिंक्य. चला मी येते.